करायच्या की पुण्यातल्या माणसाला आता आपण पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन राहावं असं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीचं एक मनामध्ये ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही सगळ्यांनी कामाला लागलो. पवार साहेबांची आशीर्वाद आम्हाला आधी उत्तम साथ मिळाली. इथं ह्या शहरांनी 2017चा अपवाद वगळता त्यांनी मला 5 वेळेला प्रचंड बहुमताने माझ्या विचाराचे सेवक नगरसेविका निवडून दिले. त्याच्यामुळे काम करणं सोपं गेलं आणि ती राब सोपं गेलं. जवाहरलाल नेहरू नॅशनल रिन्युअल मिशन ज्याला JNURM आपण म्हणतो, त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर निधी आम्ही केंद्रात पवार साहेब असल्यामुळे आणू शकलो. राज्यात आम्ही मंत्रिमंडळात दिलीपराव आम्ही सगळे होतो पुण्याचं प्रतिनिधित्व करत असताना, त्याच्यामुळे इथनं आम्ही आणू शकलो आणि म्हणून ह्या गोष्टी झाल्या. एका व्यक्तीना त्या भागाचा विकास होत नाही, टीमवर्क असावं लागतं. उद्याच्याला आपण कुणी किती सांगितलं तरी त्या आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थितपणे खाली फील्डवर शेवटच्या माणसापर्यंत होण्याच्या करता तुमची टीम ही अतिशय कामामध्ये स्वतःला झोकून देणारी असू शकते, तेव्हा बदल त्या बाबतीमध्ये होत असतात आणि तसा प्रयत्न आम्ही करतो. आता अनेकदा आमदारांना मी सांगतो की आम्ही स्वतःचं घरचं काम आहे असं समजून सकाळी पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल, बारामतीला असेल, कामाची सुरुवात करतो. ते काय आम्हाला हौस आहे म्हणून नाही, एक आमची जबाबदारी आहे, एक आम्हाला आमचं कर्तव्य आहे. लोकांनी ज्या प्रचंड ताकदीनं आज आमच्या पाठीशी शक्ती उभी केलेली आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन न देता आपल्याला पण एक समाधान मिळालं पाहिजे. आपली टर्म संपल्यानंतर लोकांनी पण अप्रिशिएट केलं की ह्या मध्ये ह्या लोकांनी, ह्या राष्ट्रवादीनं, ह्यांच्या कार्यकर्त्यांनी, ह्यांच्या लोकप्रतिनिधींनी उत्तम प्रकारचं काम केलेलं आहे. तुम्ही बघा, नुसती बारामती नाही, अनेक मतदारसंघामध्ये तशा पद्धतीची कामं आहेत, झालीत. परंतु हे आता 2.5 वर्षांनी सरकार गेलं नाही तर ते अजून 2.5 वर्ष टिकलं असतं तर प्रचंड मोठं काम महाराष्ट्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आणि दोन्ही शहरामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं असतं. दादा, यात तरी सुद्धा राष्ट्रवादी ग्रामीण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असं एक कायम म्हटलं जातं. त्याच्यात तुम्ही आता पिंपरी चिंचवडचा उल्लेख केलात, बारामतीचं मी उदाहरण दिलं, तर ही सगळी शहरं तुम्ही वसवलीत आत्ताची. तर तुम्ही शहरी राजकारण आणि ग्रामीण राजकारण असा काही भेद करता का, काम करता? अजिबात तसा भेद करून चालणार नाही. आता शहरीकरण इतकं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, आता 50%च्या पेक्षा जास्त त्या बाबतीमध्ये नागरीकरण झालंय. त्याच्यामुळे तुम्हाला नागरिक एक झालं. 1999 पासून जवळपास 2019 पर्यंत, मध्ये 14 ते 19चा अपवाद सोडा, तेव्हा सत्ता आमची नव्हती, पण 1999 ते 2014 पर्यंत आमच्याकडं म्हणजे राष्ट्रवादीकडं नगरविकास खातं नव्हतं, गृहनिर्माण खातं त्या ठिकाणी नव्हतं. अशा प्रकारची जी शहरी भागातली खाती आहेत की ज्याच्यात शहराचा तुम्हाला चेहरामोहरा, SRAच्या योजना असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टाउन प्लॅनिंगच्या संदर्भातले निर्णय असतील, नगरविकासच्या संदर्भातले निर्णय असतील, नवीन काही नियमावली बनवायचं असेल, हे करण्याची आम्हाला संधीच मिळाली नाही. आमच्याकडे जी डिपार्टमेंट होती ती ग्रामीणची होती. ह्यावेळेस 19ला आम्ही जाणीवपूर्वक गृहनिर्माण खातं घेतलं की जेणेकरून झोपडपट्टी विरहित शहरं होण्याच्या करता आपल्याला त्याच्यात काम करता यावं. अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये केला आणि त्याला कुठं थोडं बहुत यश मिळायला लागले तोपर्यंतच हे सरकार गडगडलं. दादा, आपला ग्रामीण महाराष्ट्राचा विषय आहे म्हणून मी एक पॅरलल प्रश्न असा होता की आपण शेतीबद्दल तुमची स्वतःची आस्था आहे. तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या आठवण्यांमध्ये सुद्धा बद्दल बोलताना सुद्धा येतं की तुम्ही घरामध्ये लहानपणापासून शेतीचं पण काम केलंय. अगदी शेती करताना ट्रॅक्टरवर झोपण्याची आठवण सुद्धा तुम्ही अलीकडे सांगितलेली होती. एकतर हे सगळं असताना, महाराष्ट्राला सहकाराचा मोठा इतिहास असताना, गेल्या 15 वर्षांमध्ये महाराष्ट्रातले सहकारी चळवळ खूप खाली गेली. त्यातही साखर कारखान्यांमध्ये आत्ता 48% खाजगी कारखाने आले.
तुम्ही स्वतः अर्थमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवलेलं आहे. महाराष्ट्रात एका बाजूनं सहकार खाली जातोय, दुसऱ्या बाजूनं शेतकरी आत्महत्या होत आहेत. तर अर्थमंत्री म्हणून आणि एक धोरणकर्ता म्हणून तुम्ही ह्या सगळ्या घटनांकडे पॉलिसी कशी पद्धतीनं बघत होतात? विलासराव देशमुखांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये काम करत असताना विलासरावांनी सांगितलं, जेवढी काही आपल्या महाराष्ट्राला साखर कारखानदारीची गरज होती त्याला एकाच 5 भाग भांडवल देऊन आपण ती गरज भागवलेली आहे. ऊसाची शेती वाढल्यानंतर पाणीचं प्रमाण खूप कमी होतं, कारण ऊसाला जवळपास आपण असणाऱ्या राज्यातल्या पाण्याचा विचार करता आपण 96% पाणी ऊसाला देतो आणि 4%च पाणी बाकीच्या सगळ्या पिकांना देतो. अशा पद्धतीचा वेगवेगळा अभ्यास माधवराव चितळे सारखे मोठे थोर त्या क्षेत्रातल्या नावाजलेल्या व्यक्तींनी केला आणि ते सिद्धही झालं. नंतरच्या काळात ड्रीप वगैरे आल्यामुळं आता थोडंसं त्याच्यामध्ये पाणी कमी लागायला लागलं. त्यावेळेस विलासराव देशमुख आम्हाला म्हणले, आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये नवीन सहकारी साखर कारखाने देण्याची गरज नाही, राज्याची जेवढी गरज आहे तेवढी साखर आता आपण तयार करतोय. आपण मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली तर त्याचे दुष्परिणाम पुढं आपल्याला सगळ्यांना भोगावे लागतील. भूगर्भातली पाण्याची पातळी कमी होईल, बाकीच्या पिकांच्याकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होईल. त्यापेक्षा आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रीय फलोत्पादन योजना जी आणली किंवा रोजगार हमी योजनेशी निगडित फलोत्पादनाची योजना आणली, त्याला आपण अधिक प्रोत्साहन देण्याचं काम करू. पवार साहेबांनी तर कृषी खातं असताना शेततळी आणि ह्या सगळ्याला मोठ्या प्रमाणावर पाठबळ देण्याचं काम केलं. आदरणीय पवार साहेबांनी त्याच्यामध्ये अन्नधान्याच्या बाबतीमध्ये तुमच्या माझ्या भारताला स्वयंपूर्ण करण्याची पण किमया करून दाखवली. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्यावेळेस आता इथून पुढे सहकारी साखर कारखाने द्यायचे नाहीत, मग आम्ही विलासरावजींना विचारलं मग काय करायचं. ते म्हणले शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि खासगी कारखाने त्या ठिकाणी काढावेत, म्हणून खासगी कारखाने सुरू झाले. खासगी कारखाने काही कुणाच्या म्हणजे मनाने सुरू झाले नाही, राज्याने धोरण स्वीकारलं आणि तेव्हापासून जे धोरण बंद झालं तेव्हापासून आतापर्यंत एकही देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं, पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं सरकार आलं, अशोकराव चव्हाण साहेब असतील, विलासराव देशमुख असतील, सुशीलकुमार शिंदे असतील किंवा आता एकनाथराव शिंदे असतील, सगळ्यांची सरकार आली, कुणी ते धोरण बदललं नाही. आता साखर कारखाने द्यायचं बंद झालं. मात्र नंतरच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे इरिगेशन वाढलं, वेगवेगळ्या प्रकारची धरणं झाली, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम राबवले गेले, वेगवेगळ्या भागामध्ये पडणारं पाणी अडवलं गेलं आणि त्याच्यातनं पाण्याचे साठे निर्माण झाल्यानंतर एक शेतकऱ्याला खात्रीशीर पैसे देणारा एक पीक म्हणून ऊसाचं बघितलं जातं. लोकांना माहिती आहे की ऊस आपण आज लागण केली तर कारखान्याला ज्यावेळेस ऊस जाणार आहे त्यावेळेस FRPच्या धर्तीवर आपल्याला रिकव्हरीचा बेस धरून तेवढे पैसे मिळणारच आहे. 2600, 2700, 2800, 2900, 3000, 3100 रिकव्हरी बेसवर आपल्याला तेवढे पैसे मिळणारे ही खात्री दुर्दैवाने दुसऱ्या कुठल्याही पिकात नाही. आता कांद्याचं आपण बघितलं, कांद्याचं पीक घेतल्यानंतर त्या बिचाऱ्या माझ्या शेतकऱ्याला तो कांदा काढून बाजारामध्ये पाठवणं पण परवडलं नाही. मी विधानसभेमध्ये 2 रुपयाचा चेक मिळालेला दाखवला. काही लोकांचे ट्रान्सपोर्टचा खर्च निघाला नाही म्हणून त्या शेतकऱ्याला 700 रुपये त्या व्यापाऱ्याला द्यावे लागले. अशा प्रकारच्या घटना घडल्या. जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला आधारभूत किंमत मिळत नाही, खात्री त्यांना वाटत नाही, तोपर्यंत कधी द्राक्षाचे दर एकदम वाढतात, पाऊस बीस पडला तर एकदम कमी होतात. ह्या गारपिटीमुळे आमच्या आंबा उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होतं, पपईचं नुकसान होतं, द्राक्षाचं नुकसान होतं, अशा अनेक पिकांचं नुकसान होतं. इतकं निसर्गावर अवलंबून असणारी शेती असल्यामुळं ह्याबद्दल ह्या गोष्टी झाल्या. काही जण जाणीवपूर्वक असा प्रचार आणि प्रसार करतात की बाबा हे खाजगी, जर उद्याच्याला जसं आता सहकारी बँकांच्या तोडीला खाजगी बँका आल्या, राष्ट्रीयकृत बँका आल्या, शेड्यूल बँका आल्या, आता स्पर्धा करावी लागणार आहे. आता खुला आर्थिक धोरणाचा स्वीकार डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळापासून ते अर्थमंत्री असताना 91 ते 96 पर्यंत राबवलं गेलं. नंतर ते वाजपेयी साहेबांनी ते कंटिन्यू केलं. नंतर पुन्हा त्यावेळेसचे अर्थमंत्रीच देशाचे सोनियाजींच्यामुळे पंतप्रधान झाले, त्यांनी पण त्याला पुरस्कार साहजिकच होता केला. आणि त्यामुळं आपल्याला आता स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर स्पर्धा करावी लागेल. आमचे सहकारी दूध संघ पण आहेत, आता इथं केशरताई पवार आहेत किंवा इतर माझे सहकारी आहेत,
तशाच पद्धतीने खाजगी पण दूध संघ झालेले आहेत. उद्याच्याला ग्राहकाला किफायतशीर दरामध्ये दूध कसं मिळेल, ग्राहकाला किफायतशीर दरात साखर कशी मिळेल आणि त्याच्यातनं चांगल्या पद्धतीनं तिथं आर्थिक सुबत्ता कशी येईल, ह्याबद्दलचा प्रश्न आपण पाहिला पाहिजे, ह्याबद्दलचं काम आपण पाहिलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे. कारण नसताना ह्यांच्या काळामध्ये कुठंतरी सहकारी साखर कारखानदारीचं खाजगीकरण व्हायला लागलं, अशा पद्धतीचा प्रचार करून चालणार नाही. सुरुवातीच्या काळामध्ये साखर कारखाने खाजगीच होते, डहाणूकरांचे, वालचंद शेठचे, असे अनेकांचे साखर कारखाने होते, परंतु त्या काळात सहकारी साखर कारखाने जास्त चांगले असं लोकांना वाटायला लागलं. त्याच्यावर सहकारी साखर कारखाने झाले, खाजगीचं सहकारीकरण झालं. आता सहकारीकरणाचं नीट कारखाने चालवत नाहीत, तिथं दुर्दैवाने त्या बँकेला सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली ते कारखाने विकावे लागतात किंवा लिलाव करावे लागतात किंवा चालवायला द्यावे लागतात. त्याच्यामुळं तुम्ही जर चांगलं चालवलं, आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दिगंबर दुर्गाडे, सुनील चांदेरे या सगळ्यांनी प्रेस तिथं घेतली, मी त्याला होतो. ती बँक चांगली चाललेली आहे. आज राज्यामध्ये सातारा जिल्हा बँक, ती पुणे जिल्हा बँक नंबर 1च्या बँक आहेत, परंतु राज्यातल्या इतर बँका तशा चालत नाहीत. तिथलं लोकल नेतृत्व जर कुठं कमी पडत असेल, सरकार कुणाचं असलं तरी सरकार त्याच्या पाठीशी उभं राहील, नैसर्गिक संकट आलं तरी सरकार हस्तक्षेप करेल, पण तुम्हाला तिथल्या अधिकार संस्था चालवण्याचा दिल्यावर तुम्ही संस्था चांगलीच चालवली पाहिजे. तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे गैरवर्तन करता कामा नये, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होता कामा नये, त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली पाहिजे. त्यामुळे इथून पुढं आता स्पर्धेचं युग आहे. स्पर्धा करायची म्हटलं तर सहकारवाल्याला पण करावी लागेल, खाजगीवाल्याला पण करावी लागेल. मला वाटतं महाराष्ट्राच्या सहकारी अर्थव्यवस्थेबद्दल कुठलाही कागद हातात न धरता अतिशय परखडपणानं, स्पष्टपणानं तुम्ही बोललात. एक क्षण मला असं वाटलं की मी विधिमंडळात बसून ऐकतो आहे, कारण विधिमंडळातली तुमच्या भाषणांची ज्या पद्धतीनं तुम्ही बोलता, विधिमंडळात ह्या अभ्यासाच्या पलीकडे विधिमंडळामध्ये तुम्ही सरकारवर 2 अधिवेशनांमध्ये टीका करताना खूप सरकार म्हणून धारेवर धरलं. शेतीचे प्रश्न असतील, इतर कामगारांचे प्रश्न असतील, हे प्रश्न मांडले. त्याची दुसरी बाजू म्हणून एक कायम अशी राहिली की तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत सॉफ्ट राहिलात. 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या एका मुलाखतीत ते असे म्हटलेत की दादा माझ्या बाबतीत डिफेन्सिव्ह असतात. तर तुम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून तुम्ही तुमच्या गेल्या 2 अधिवेशनामधल्या कामगिरीचं मूल्यमापन स्वतः करता का, आणि तुम्ही खरंच सॉफ्ट आहात का? तुम्ही सतत बघता, आम्ही सभागृहामध्ये ज्यांच्या चुका होतील त्यांच्याबद्दल आम्ही आमच्या पद्धतीनं वार करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही आमच्या प्रकारे तिथं भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीनं राजकीय जीवनामध्ये तुमचे कुणाचे कसे संबंध, आता आदरणीय पवारसाहेब, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री होती, दोघं अनेकदा एकमेकाला भेटायचे, एकमेकाकडे जेवायला जायचे, म्हणजे हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे. पण ज्यावेळेस ते सभा घ्यायचे त्यावेळेस ते दोघं एकमेकांच्यावर तुटून पडायचे. पवार साहेबांना काय उपमा त्यांनी दिलेली आपण ऐकलेलं आहे, पवार साहेबांनी त्यांना छातीच्या बाबतीत काय उपमा दिलेली ते तुम्ही पण ऐकलेलं आहे. हे चालत असतं. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, राजकीय मतमतांतर काही असलं, वैचारिक धारा आमची वेगवेगळी असली तरी काय आम्ही एकमेकाचे दुश्मन नाहीये, आम्ही एकमेकाचा काही बांध रेटलेला नाहीये, आम्ही एकमेकाचे गचुरे धरावेत असं काही तुम्हाला वाटतं का? आम्ही तिथं काही एकमेकाच्या अंगावर धावून जावं असं वाटतं का? किंवा काही भागात खुर्च्या फेकाफेकी होती, मारामारी होती असं वाटतं का? मग तसं झाल्यानंतरच खरंच ही दोघं एकमेकाचे विरोधक आहे असं म्हणणार का? असं नाहीये. तुम्ही चव्हाण साहेबांच्या पासून बघा, चव्हाण साहेबांच्यावर प्रल्हाद केशव अत्रे किती टीका करायचे, चव्हाण मधला च काढल्यानंतर काय राहतं बरंच काही म्हणायचे, पण एकत्र जमल्यानंतर ते एक महाराष्ट्रीयन संस्कृती ह्या पद्धतीनं एकमेकाशी आदरानेच बोलायचे. तशा पद्धतीनं आपण राहिलं पाहिजे. आता कुणी जाणीवपूर्वकच असं ह्यांचं अजित पवारांचं देवेंद्रचं साठलोट आहे असं जर सारखंच कुणी सांगायला लागलं तर नाईलाज आमचा आहे. एक आहे, त्याचा जन्म 22 जुलैचा आणि माझाही 22 जुलैचा आहे, पण साल वेगवेगळं आहे.
आता त्याला दोष आमचा आहे का? आमच्या आईबापांनी जन्म मला दिला, त्यांच्या आईबापांनी त्याला दिला. बरं. त्याच्यामुळे तसं काही आपण मनात आणू नका. अजून काही आपल्या योग्य सूचना असतील तर त्याचाही आम्ही आत्मचिंतन आत्मपरीक्षण करू आणि पुढे आमच्यात सुधारणा करू. आम्ही काय आईच्या पोटातनं जन्माला आल्यावर सर्व गुण संपन्न होऊनच जन्माला नाही आलो. काही कुठं चुकत असेल, काही कुठं राहत असेल तर त्याची नोंद घेऊ. आणि एक आमचं मन सांगतं की आम्ही अतिशय आक्रमकपणे तिथं भूमिका मांडतो, पण असं सातत्याने बोललं जातं. तुमच्यासारखे पण प्रश्न विचारतात. इथं दिलीपराव सुनीलजी आहेत, परवा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी पण मला असाच प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावर निश्चितपणे मी त्याबद्दलची काळजी घेईन. काय स्वरूपाची? आणि अध्यक्ष महोदय म्हणलं की तुम्हाला वाटेल की मी विधानसभेत आहे, त्याच्यावर अध्यक्ष महोदय म्हणत नाही. तर यात पुढचा प्रश्न माझा, आपण गेले 45 मिनिटं बोलत आहोत, एक पुढचा प्रश्न माझा आहे तो राष्ट्रवादीच्या लिडरशिप बद्दल आहे. पुणे जिल्ह्याच्या पलीकडे, पुणे जिल्ह्यात त्याच्या पलीकडे असे खूप सारे नेते गेल्या 20 वर्षांमध्ये ज्यांचं राजकारण तुमच्या भोवती, तुमच्या नेतृत्वाखाली किंवा तुमच्या मदतीनं सुरू झालं आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी आता फुटेल अशी चर्चा होती, त्यावेळी सुद्धा तुमचंच नाव पुढे घेतलं जातं. तर राष्ट्रवादी चा एक युनॅनिमस लिडरशिप जशी वरती केंद्रामध्ये शरद पवारांची आहे, तशी राज्यामध्ये तुमची अशी राष्ट्रवादीचं मध्ये कधीही पुढे येत नाही. तिथं मात्र कधीही एकच नाव पुढे येत नाही, तिथं सामायिक लिडरशिप असते. तर हे असं का आहे? म्हणजे केंद्रामध्ये शरद पवारांची आहे तर राज्यामध्ये अजित पवारांचीच लिडरशिप असेल असं राष्ट्रवादीमध्ये आहे का? अजिबात नाही. शेवटी ज्याच्यामध्ये कर्तृत्व असेल, नेतृत्व गुण असतील, संघटना कौशल्य असेल, लोकांना आपलंसं करण्याची किमया असेल, अशा लोकांना संधी दिली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. स्पष्ट मत आहे. आता इथं निलेश लंके बसलाय, इथं सुनील शेळके बसलाय. ह्या दोघांच्याकडे मी फार बारकाईनं लक्ष ठेवून होतो. मला माहिती होतं या दोघांना आमदार व्हायचंय, परंतु एक होता शिवसेनेमध्ये, एक होता भाजपमध्ये. मला माहिती होतं भाजपमध्ये नक्की त्या बाबतीमध्ये बाळा भेगडेला तिकीट मिळणार. तिकीट डिक्लेअर होईपर्यंतच मी थांबलो होतो. तिकीट डिक्लेअर झालं, सुनील शेळके राष्ट्रवादीमध्ये पोहोचायच्या आत मी डिक्लेअर करून टाकलं, मावळचा उमेदवार राष्ट्रवादीचा सुनील शेळके. तशा पद्धतीनं आम्ही साहेबांचं बघितलं, साहेबांच्या आधी चव्हाण साहेबांचं बघितलं. माणसं हेरायची असतात. कुठं त्या ठिकाणी हिरे आहेत ते त्या ठिकाणी बघायचे असतात. कधी कधी काहींचं हिरे बघता बघता ती गारगोटीच लागती किंवा खोटा हिरा लागतोय. तर त्या निवडणाऱ्याला कळलं पाहिजे खोटा हिरा कुठला आणि खरा हिरा कुठला. त्याच्यामुळे निलेश लंके आम्हाला मिळाला. असं पुढं पण माझं आता चाललंय, पुढं असं भरपूर हिरे त्यांच्यासारखे मिळावेत. आणि आमचं निर्विवादपणे या लोकांच्या मनात आता का आमची भावकी बोलता बोलता थोडी अडखळतच बोलली. ती म्हणजे जागा ते पद घ्यायला देखील घाबरली. आज कुणाची एवढी भीती त्याला आहे माहिती नाही. त्याला खासगीत मी विचारेन, अरे बोलायचं तर निदाड्या छातीनं बोलायचं, काय कोणाला घाबरायचंय. ते सुनील तटकरेंनी बोलून दाखवलं. तर एक पिरियड होता 95चा ज्यावेळी तुम्ही आराराबा, जयंत पाटील हे सगळे काय राष्ट्रवादीची फायर ब्रँड आमदार होते की जे वेलमध्ये जाऊन एक काय सभागृह डोक्यावर घ्यायचे. एक तो पिरियड होता. आता तुम्ही त्यावेळी शरद पवार ज्या पोझिशनला होते त्या वयाच्या टप्प्यावर, त्या अनुभवाच्या टप्प्यावर तुम्ही आहात. तर तुम्ही आत्ता जशी 2 नावं घेतली तशा राष्ट्रवादीमध्ये तुम्ही असा आमदारांना या पुढच्या काळासाठी कशा पद्धतीने तयार करताय, नेतृत्व कसं तयार करताय? या संदर्भामध्ये पवार साहेबांनी जसं 1999 साली दिलीप वळसे 1990ला दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आर पाटील, अजित पवार, सुनील तटकरे अशा अनेकांना संधी त्या ठिकाणी दिली. संधी दिल्यानंतर पुढं प्रत्येकाने आपापल्या परीनं काम करत आलं. त्याच्यातनं मला वाटतं 86ला ते आधी झालं, समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली आणि 99ला स्वाभिमानातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. शेवटी तुम्हाला राज्य पुढे नेत असताना वेगवेगळ्या जाती धर्माचे, परंतु खऱ्या अर्थाने त्या भागातल्या प्रश्नाची जाण असणारी माणसं ही शोधायची असतात, ती पारखायची असतात.
ती निवडायची असतात आणि त्यांना संधी द्यायची असते, जे साहेबांनी केलं. त्याच्यामुळे त्या काळामध्ये एक तरुण टीम म्हणून आम्हा लोकांच्याकडे बघितलं जात होतं. साहेबांनी 99 साली तर अतिशय तरुण वयात, कोण 38 होतं, 39 होतं, 40 होतं, ह्या वयात आर पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, मी, सुनील तटकरे, आम्हाला सगळ्यांना संधी दिली आणि त्याच्यातनं आम्हाला बरंच काही शिकता आलं. ही संधी इतर सगळ्या पक्षातच मिळते अशातला भाग नाही. तशा पद्धतीनं आम्ही पण लोकांनी तसं इथून पुढं विचार केला पाहिजे. आज देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक तरुण, तुम्ही जर नगरचा विचार केला तर नगरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे साहीच्या साही, मग डॉक्टर लामटे असतील, आशुतोष काळे असतील, निलेश लंके असतील, रोहित पवार असतील, संग्राम जगताप असतील आणि प्राजक्त तनपुरे असतील, सगळे तरुण टीम आहे. आज मी आणि दिलीप वळसे पाटील सोडलो तर आज पुणे जिल्ह्यामध्ये जे काही 10 आमदार आहेत ते पण तसे बघितले तर तरुणच आहेत. त्याच्यामध्ये कुणी असं फार वयस्कर कुणी नाहीये, सगळे दुसरे चौसे आहेत. त्यात तुम्ही तो 95च्या काळाचा उल्लेख, ते 95च्या फक्त ग्रामीण भागातली जाण असणारे हसतायत, बाकीच्यांना कळलंच नाही. शहरी भागातल्यांच्या डोक्यावरूनच गेले ते. हा पवार साहेबांचा तुम्ही उल्लेख केलात. स्वाभाविकपणे कायम ही तुलना झाली. म्हणजे कुठलाही राजकीय पेज प्रसंग आला की ही तुलना होती की शरद पवार, अजित पवार. ह्या तुलना तुम्ही पहिल्यापासून ही तुलना बघत आलात, ऐकत आलेला आहात, स्टेजवर असेल, लोकांमध्ये असेल. ह्या तुलनेचा तुम्हाला फायदा झाला, तोटा झाला, काय झालं? खरं ना, कुणीच कुणाची तुलना करू नये. यशवंतराव चव्हाण ते यशवंतराव चव्हाणच होते, पुन्हा यशवंतराव चव्हाण होणे नाही. तीच गोष्ट वसंतदादा पाटलांची, बरोबर, तीच गोष्ट वसंतराव नाईकांची आणि तीच गोष्ट आदरणीय पवार साहेबांची. त्याच्यामुळे हे तुलना कुणी कुणाशी करू नये. ती व्यक्ती, काही काही लोकांना देशात, राज्यात दैवी देणगी आणि दैवी शक्ती असते. मी ज्या 4 लोकांची नावं घेतली त्यांना दैवी देणगी, दैवी शक्ती मिळालेली होती, त्यामुळं ते त्या उंचीपर्यंत पोहोचलेले. दुसऱ्या कुणी किती प्रयत्न केला तर तेवढ्या उंचीपर्यंत पोहोचणं अशक्य गोष्ट आहे. मी मुलाखतीच्या पुढच्या शेवटच्या टप्प्याकडे येतो. एकतर महाराष्ट्रात 2019 नंतर सतत राजकीय अस्थिर्य राहिलेलं आहे. काँग्रेसची केंद्रातली भूमिका, राष्ट्रवादीची राज्याच्या पातळीवरची भूमिका, शिवसेनेमधली फूट आणि भाजपचा वाढता दबाव, प्रभाव. तर हे राजकीय अस्थिर्य आहे का आणि त्याचा महाराष्ट्राच्या एकूण विकासावर काही परिणाम होतोय असं तुम्हाला वाटतं का? निश्चितपणे आहे. पूर्वी 47 सालापासून ज्या निवडणुका झाल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, काँग्रेसची निर्विवादपणे सत्ता होती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 77ला पहिल्यांदा जनता पक्ष सत्तेवर आला जयप्रकाश नारायण साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळेस अनेकांनी इमर्जन्सीला, आणीबाणीला विरोध केला आणि एक वेगळी क्रांती घडली. आणि त्याच्यानंतर मग मात्र वेगवेगळ्या राज्यामध्ये DMK असेल, अण्णा DMK असेल, तिकडं तेलुगू देशम NT रामारावांनी काढलेला असेल, असे वेगवेगळे राजकीय पक्ष उदयाला आले. तिकडं तृणमूल काँग्रेस असेल, असे अनेक पक्षांची नावं आपल्याला घेता येईल. अलीकडच्या काळामध्ये केजरीवालांनी काढलेली आप पार्टी असेल. आपल्याला केजरीवालांची पार्टी दिल्ली राज्य काबीज करेल आणि पंजाब राज्य काबीज करेल कुणाच्या स्वप्नात नव्हतं. आज बघता बघता ते राष्ट्रीय पक्ष झालेला आहे, राष्ट्रीय लेवलला पोहोचलेला आहे. शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून जो मताचा अधिकार आहे, तो अधिकार, तो विश्वास संपादन करण्याचं काम जो राजकीय पक्ष करेल किंवा जो राजकीय नेता करेल तो तिथं निर्विवादपणे सरकार चालवेल. खाली आता तुम्ही स्टॅलिन घ्या, करुणानिधींच्या नंतर स्टॅलिन, जयललिता गेल्या, करुणानिधी गेल्या, आता स्टॅलिननी तिथं सगळं. इकडे चंद्रशेखर राव घ्या तेलंगणामध्ये, असे खूप लोकांची नाव घेतील. सगळं केंद्र सरकार अख्खं तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जींच्या विरोधात, त्यांचे सगळे डावे उजवे हात त्या सगळ्या सहकाऱ्यांना फोडण्याचं काम झालं. पण जनतेने दिदीला निवडून दिलं आणि आज त्या निर्विवादपणे तिथं राज्य करतायत. बिजू पटनाईक हे एक व्यक्तिमत्व पूर्वी होतं ओरिसामध्ये,
ते वारल्यानंतर नवीन पटनाईकांना परदेशातनं आणलं. त्यांना आजही ओरिसी भाषा बोलता येत नाही, आजही ते इंग्रजीच बोलतात. तरी देखील माझ्या माहितीप्रमाणे 25 वर्ष ते त्या राज्याचे एकतर्फी मुख्यमंत्री म्हणून निवडून येतात, पॉप्युलर आहेत. त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे, मी इथं आता सगळ्यांचं सांगून वेळ घेत नाही. परंतु ओरिसाकरांना आपलंसं करण्याचं काम ह्या नवीन पटनायकांनी केलेलं आहे. त्याच्यावर खासदार त्यांचे, आमदार त्यांचे अशा पद्धतीनं तिथं निवडून येतात. सांगायचं तात्पर्य, आता वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रादेशिक पक्ष देखील अस्तित्वात आलेले आहेत. आणि मी आपल्याला सांगतो, भारतीय जनता पक्ष 2014 आणि 2019 पर्यंत सर्वदूर पोचला, त्याला एकमेव कारण नरेंद्र मोदी साहेब. नरेंद्र मोदी साहेबांचा करिश्मा हा देशामध्ये चालला. त्यांनी तो देशामध्ये विश्वास संपादन केला किंवा भाषण करत असताना जनतेला आपलंसं करण्याचं काम केलं. आणि जनतेला वाटलं की आता ह्यांच्या हातामध्ये सूत्र द्यावीत, आणि जनतेने दिली. तसं बघितलं तर वाजपेयी साहेबांच्या सारखा एवढा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेतृत्व अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे एकेकाळी होते, तरी त्यांना जे जमलं नाही, त्यांना एनडीए पूर्ण बहुमत कधीच मिळालं नाही. तुम्ही बघा 1984 नंतर पहिल्यांदा देशामध्ये 2014ला पूर्ण बहुमत असणारं सरकार अस्तित्वात आलं. कारण 2084च्या नंतर 89ला पण पूर्ण बहुमत नव्हतं, 91ला नव्हतं, 96ला नव्हतं, 98ला नव्हतं, 99ला नव्हतं, 2004ला पण नव्हतं, 2009लाही नव्हतं. कारण युपीए मध्ये इतरांची मदत डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना घ्यावी लागली, सोनियाजींना घ्यावी लागली. परंतु तो करिश्मा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केला, ही फॅक्ट आपल्याला नाकारता येत नाही. मात्र आज त्यांच्यानंतर कोण, तर कुठलं नाव पुढे त्या ठिकाणी येत नाही. असं तुम्ही तरी सांगू शकता का? तुम्ही या क्षेत्रामधले नावाजलेले आहात, सांगा मोदींच्या नंतर कोण? इतक्या वेळेस मी तुम्ही मला प्रश्न विचारला, आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्हीच सांगून टाका दादा. मी योग्य वेळ आल्यावर सांगेन. तुम्ही दादा निवडणुकीच्या त्याच्यामुळं मी मगाशी अर्धवट राहिलं. त्याच्यामुळं देश पातळीवर आता इथून पुढच्या काळामध्ये अशा आघाड्यांचंच सरकार चालणार. शेवटी सगळ्यांनी देशाचं हित कशात आहे ते पाहिलं पाहिजे, देशाचं भलं कशात आहे पाहिलं पाहिजे. आणि ह्या निमित्तानं आता प्रश्नच निघालाय, काही करून देशातल्या सगळ्या जनतेने, सगळ्या राजकीय पक्षांनी, सगळ्या नेत्यांनी, सगळ्या मुख्यमंत्र्यांनी आणि केंद्रातल्या सगळ्या वरिष्ठांनी आता खूप झालं, जगात पहिला क्रमांक आलेला आहे, चायनाला मागे टाकलेलं आहे, आता बाद झालं. 32 ते 35 कोटी 47 साली होतो, ते आता 2023 मध्ये जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या निर्माण करणारा भारत देश अशा प्रकारचा नावलौकिक आपला झालेला आहे. आता कठोर निर्णय घेऊन कुठल्याही जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये असं सांगितलेलं नाहीये की किती मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढवावी, किती अपत्य जन्माला घालावीत. अपत्य परमेश्वर किंवा अल्लाची कृपा नसती, ही नवरा बायकोची कृपा असती. हे कृपा करून सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे आणि अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाकली पाहिजे. आणि मुलीला पण तेवढाच अधिकार दिला पाहिजे, तेवढाच मान दिला पाहिजे, तेवढाच सन्मान दिला पाहिजे. दोन्ही मुली झाल्या तरी बिघडत नाही. लेकच बापाचं नाव काढते, पोरग नाही काढत, पोरग नाव घालवतंय. ही अशी उदाहरणं आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळतील. तुम्ही नीट शांतपणे विचार करा. आणि म्हणून खरंच हे आता संजय गांधी नाही आहेत, परंतु 1975 साली आता अंकुशराव काकडे किंवा इतर त्या काळामध्ये यंग टीम म्हणून काम करणारे आहेत इथं. त्यावेळेस ते 5 कलमी कार्यक्रम खऱ्या अर्थाने राबवला गेला असता तर आपलं निश्चितपणे हे जे काही लोकसंख्या वाढीमुळे अनेक प्रश्नाला आपल्याला रोज सामोरं जावं लागतं, ते कुठंतरी आपण कधी कधी पुषारकी मिरवतो. जगात सगळ्यात जास्त तरुणांची संख्या असणारा देश, खरं आहे बाबा, परंतु ती तरुणांची संख्या किती असावी,
पुढच्या पिढीचं तरी नुकसान होऊ नये ह्याच बद्दलचं पण आपण सगळ्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि त्याच्यातनं कठोर निर्णय घेतला पाहिजे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. दादा, यात सर्वाधिक काय लोकसंख्येची चर्चा केली, जगातला सर्वाधिक सत्ता काय सभासद असलेला पक्ष म्हणून भाजप सुद्धा स्वतःला सतत सांगत असतं. तर ह्या पक्षाचा तुम्ही मोदींबद्दलही बोललात, 1984 नंतर पहिल्यांदा स्वबळावर सत्ता एका पक्षाची केंद्रात येऊ शकली. तर पुढच्या काळामध्ये तुम्हाला एक राजकीय नेता म्हणून मोदींसारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्याचं फ्युचर कसं वाटतं? ते मोदींना हरवणं हे जे सांगतात, मोदी आता इथेही आपण दादा आहेत तर शक्य आहे, तसं मोदी आहेत तर काय नामुमकिन की आहे असा जो बोलला जातो, तर बरोबर काय आहे. वाटतं? त्यांनी त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक वेगवेगळे कंगोरे आहेत. म्हणजे त्या एक फक्त तो पक्ष काम करत नाही, त्याच्यामध्ये त्या पक्षाला ताकद देण्याचं काम RSS करतं, त्याच्यामध्ये बजरंग दल करतं, हिंदू महासभा करते, त्याच्यामध्ये त्यांचा एक शेतीचा एक हे आहे भारतीय किसान संघ ते आहे, विश्व हिंदू परिषद ते आहे. असे अनेक वेगवेगळे ग्रुप त्याच्यामध्ये काम करत असतात. तसं कुठल्याच राजकीय पक्षामध्ये काम केलं जात नाही. पूर्वीच्या काळामध्ये सेवादल काम करायचं किंवा आताच्या काळात तुम्ही बघा ना, प्रत्येक पक्षाचं कामाची पद्धत आणि भारतीय जनता पक्षाची कामाची पद्धत ही फार वेगळी आहे. हे जरी खरं असलं तरी एकदा भारतातल्या जनतेने ठरवलं की बाबा आता ह्यांना निवडून द्यायचं तर भारतातली जनता निवडून देते. इंदिराजींना त्यांनीच सातत्याने निवडून दिलं. आणीबाणीच्या काळात इंदिराजींच्याकडनं चूक झाली असं देशाला वाटलं म्हणून देशाने त्यांना पराभूत पण केलं. परंतु 78ला जे सत्तेवर आले, 77ला त्यांनी नीटपणे कारभार 80 पर्यंत केला नाही. 4 दिशेला 4 जनता पक्षाच्या नेत्यांची तोंड व्हायला लागली. त्यावेळेस जनतेला असं वाटलं की नाही बाबा आता परत इंदिराजीच आल्या पाहिजे. पुन्हा त्याच इंदिराजींना प्रचंड बहुमताने त्यांनी निवडून आणलं. 80ला आणलं, 84ला नंतर दुर्दैवाने त्यांची हत्या झाली, परंतु नंतर राजीवजींना आणलं आणि नंतरच्या काळातलं राजकारण आपण बघितलं. अलीकडच्या काळात 14 आणि 19ला मोदी साहेबांना आणलेलं आहे. अशा पद्धतीनं हे सगळं आलंय. आता उद्याच्या काळात एवढा मोठा भारत देश आहे, त्याच्यात आणखीन कुणी एखादा नेता पण उदयाला येऊ शकतो की जो संपूर्ण देशाच्या मतदारांचा आणि नागरिकांचा विश्वास संपादन करू शकतो. कधीच कुणाचं कुणा वाचून नडत नसतं. हे सतत जगात चालणारे, देशात चालणारे, राज्यात चालणारे. त्याच्यावर कुणीतरी येईल. आता लोक चाचपणी करतायत, बसतायत, बैठका होत आहेत, चर्चा करतायत, वेगवेगळे मुद्दे. एखादा असा काहीतरी मुद्दा पण निर्माण होऊ शकतो की तो मुद्दा लोकांच्या मनामध्ये रुजला आणि त्यांना पटला तर प्रचंड बदल पण होऊ शकतो. हे मागं वेळोवेळी घडलेलं आहे. दादा, यात आपण आता राज्याच्या पण एका या परिस्थितीबद्दल बोलू. आपण 2014च्या निवडणुकीच्या आधी तुम्ही असं म्हणलं होतात की खूप आधी म्हणाला होतात की सगळ्यांनी वेगवेगळं लढलं पाहिजे. त्यावेळी भाजप शिवसेना वेगळे लढले, काँग्रेस राष्ट्रवादी वेगळे लढले. 19च्या वेळी असं काही तुमचा स्टेटमेंट किंवा या स्वरूपाचं तुम्ही बोलणं होतं, पण जसे लढलात तुम्ही वेगवेगळे तशा आघाडी म्हणून लढलात आणि नंतर एकत्र आलात. तसं 2024च्या निवडणुकीच्या बाबतीत तुमची वैयक्तिक पातळीवरची भूमिका काय? पक्ष म्हणून नंतर येईलही, पण सगळ्या पक्षांनी या पद्धतीनं लढायला पाहिजे तर प्रत्येकाची ताकद कळेल अशी काही स्वतःची भूमिका आहे का? आम्ही आज विरोधी पक्षामध्ये सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्याच्या करता विरोधी पक्षाची मतं एकत्र केली तरच आम्ही समोरच्यांचा पराभव करू शकतो. त्याकरता थोडंसं पुढं मागं 2-4 पावलं होण्याची वेळ आली तरी विरोधकांनी 2 पावलं पुढं मागं होण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. विरोधकांच्या मताची विभागणी झाली तर सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांचं निश्चितपणे यश दिसणार. जर विभागणी न होता एकत्र आले तर तुम्हाला वेगळं चित्र. आत्ताच परवाच्या जर निवडणुका 28 वर्ष जो बालेकिल्ला कसबा मतदारसंघ आपण बघायचो त्याच्यामध्ये
सगळे विरोधक एकत्र आले, उत्तम उमेदवार रवींद्र धंगेकरच्या रूपाने काढला. तो उमेदवार पण पॉप्युलर होता तिथल्या मतदारांच्या मध्ये. उमेदवार कोण काढता आणि त्याची लोकांच्या मध्ये किती लोकप्रियता आहे आणि मताची विभागणी होऊ नये म्हणून तुम्ही काय मोठ बांधली त्याच्यावर निकाल लागतो. आता इथं देखील चिंचवडमध्ये आदल्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत त्याच्यामध्ये राहुल कलाटे, त्याच्यात नाना काटे, विलास लांडे, अजित गव्हाणे, संजोग वाघिरे, अजित पवार, हे सगळे आम्ही, सुनील शेळके, आम्ही सगळे एकत्र बसलो होतो माझ्या घरी. आम्ही त्या दोघांना सांगत होतो की एकाने आत्ता लढा, एकाला आपण खासदारकीला लढूया आणि त्याच्यातून मार्ग काढूया. पण दोघंही हट्टी, मलाच आमदार व्हायचे, त्याला खासदार करा. ते आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला, एक वाक्यता झाली नाही. त्याच्यामुळं नानाने अधिकृत म्हणून फॉर्म भरला, राहुल बंडखोर म्हणून उभा राहिला आणि त्याच्यात मताची विभागणी झाली. मताची विभागणी झाली त्यामुळे भाजपचं सीट निवडून आलं. जर एकाच एक झालं असतं तर इथं देखील महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला असता. तुम्ही बघा मताची बेरीज अशा पद्धतीचं आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, आमच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी अतिशय स्वच्छ भूमिका ठेवून जिथं कुणाची आघाडीमधल्या पक्षाची ताकद असेल ती जागा त्यांना दिली पाहिजे, तिथं दुसऱ्यांनी बंडखोरी करता कामा नये. असं जर झालं तर निश्चितपणे वेगळं चित्र तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकेल. दादा, हे ज्यावेळी तुम्ही प्लॅन करता त्यावेळी केंद्र सातत्यानं केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करतं महाराष्ट्रामध्ये हे दिसलेलं आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्या गेल्या 3-3.25 वर्षाच्या प्रवासामध्ये वारंवार दिसलं. तर तुमच्याकडं उमेदवार निवडीपासून ते राजकारणाच्या प्रत्येक टप्प्यावर या केंद्रीय तपास यंत्रणा यांच्याबद्दल काही धोरणात्मक आहे का काही, की प्रत्येक वेळी एखादा गुन्हा, एखादी केस दाखल झाली की मगच त्याच्यावर चर्चा, मगच त्याच्यावर आंदोलन? आज जनता काही दूधखोळी नाही, जनता डोळे बंद करून बसलेली नाहीये. बरोबर. त्या संदर्भामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या चौकशा होत असताना जे सत्ताधारी पक्षाची संबंधित आहेत किंवा जे सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणारे पक्ष आहेत त्यांच्या संदर्भामध्ये देखील अशा प्रकारच्या चौकशा झाल्या असत्या तर हे अतिशय पारदर्शकपणे सगळं काम होतंय असं लोकांना वाटलं असतं. परंतु मी बऱ्याचदा बघतो लोक ज्यावेळेस बोलत असतात, आपसामध्ये चर्चा करत असतात, त्यावेळेस वेगळी चर्चा होते, वेगळी चर्चा कानावर येते. आज केंद्रीय तपास यंत्रणांना त्यांचा चौकशी करण्याचा अधिकार जरूर आहे, तो त्यांना दिला गेलेला आहे. कुणी नागरिकाची चौकशी करत असताना त्या नागरिकांनी त्या चौकशी करणाऱ्या ऑफिसरला योग्य पद्धतीनं त्यांच्या प्रश्नावलीला उत्तरं दिली पाहिजेत आणि त्याच्यातनं काय असेल ते सत्य बाहेर त्या ठिकाणी आलं पाहिजे. त्याच्यामुळं ती केंद्रीय यंत्रणा जसं आहे तशाच राज्याच्या पण यंत्रणा. आता काही जण असंही बोलतात, आमचं महाविकास आघाडीचं सरकार असताना सभागृहामध्ये आम्ही ऐकलेलं आहे की बाबा आमच्याही सरकारच्या काळामध्ये काहींच्या चौकशा जाणीवपूर्वक लावल्या गेल्या आणि त्रास दिला गेला. माझं म्हणणं आहे की आम्ही पण सरकारमध्ये असताना राजकीय आकसामधनं कुणावर चौकशाची कारवाई करू नये किंवा चौकशामध्ये त्याला अडकून ठेवू नये. किंवा आता जे राज्यकर्ते त्यांनी पण तशा पद्धतीनं ही पद्धत, मागचा इतिहास जर बघितला तर आपल्याकडे नव्हती, पण आम्हाला तर सभागृहामध्ये सांगण्यात आलं, म्हणजे देवेंद्रजींनी पण कुठेतरी स्टेटमेंट केलं की माझी पण कुठल्या त्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगितलेलं होतं की काही करून आपल्याला ह्यांच्यावर FIR करायची किंवा आणखीन काही मंत्र्यांची, आत्ताच्या मंत्र्यांची नावं ते घेतली जातात. पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मी जोपर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो माझ्या समोर अशा पद्धतीनं कुणाची तरी चौकशी लावा असं जाणीवपूर्वक कधी माझ्या समोर घडलं नाही. घडलं असतं तर मी सरळ सांगितलं असतं की असला रडीचा डाव खेळू नका. जे काही पोलीस यंत्रणेला त्यांचं काम पारदर्शकपणे करून द्या, राजकीय हस्तक्षेप करू नका आणि आपल्याला आपलं काम करण्याच्या करता मुभा द्या, असं केलं पाहिजे. कारण अशा गोष्टी फार काळ टिकत नाही.
बरोबर. कदाचित तुम्हाला काही काळ त्याचा फायदा होऊ शकेल, परंतु जर जनाधार बदलला तर काही पण मग घडू शकतं. हे देशामध्ये अनेकदा सिद्ध झालेलं आहे. दादा हा विषय काढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं होतं की आपण यातल्या बरेच जण सोशल मीडियावर, बहुतेक जण सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह पण असतात. हा कार्यक्रम सुद्धा सोशल मीडियावर लाईव्ह होतो आहे. या सगळ्या चर्चांना एक काय गोष्टीचं स्वरूप द्यायचं आणि ते खरं म्हणून लोकांपर्यंत मांडायचं हे सोशल मीडियावर वारंवार चालतं. तुम्ही सोशल मीडियावर ट्रोलिंगचा एक मोठा घटक असता. तुम्ही स्वतः कधी हे बघता का सोशल मीडिया काय स्वतः किती? अलीकडं तुम्हाला राजकीय जीवनात काम करायचं म्हटलं तर तुम्हाला आवड असो किंवा नसो, तुम्हाला ह्याबद्दलची माहिती ठेवावीच लागते. काय साधारण मीडियामध्ये चाललेलं आहे, काय त्याच्या संदर्भात आपण आपली भूमिका मांडली पाहिजे, काय इलेक्ट्रॉनिक प्रिंटमध्ये चाललेलं आहे, हे करावंच लागतं. त्याच्यात दुर्लक्ष होऊन चालत नाही. पण जाणीवपूर्वक कुणी त्याच्यामध्ये कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तात्पुरतं ते काही काळाकरता यशस्वी होईल, परंतु नंतर दूध का दूध पाणी का पाणी खरं हे लोकांच्या समोर येतं. खोटं फार काळ आपण सांगू शकत नाही. कधी ना कधी सत्य बाहेर त्या ठिकाणी पडतंच. तुम्ही स्वतः सोशल मीडिया बघता स्वतः? यस, कारण ते बघितलं नाही तर इथं बसण्याचा अर्थच नाही. एक शेवटचा माझा खरं तर हा प्रश्न आहे, त्याच्यानंतर 2-3 छोटे छोटे प्रश्न आहेत. त्यातला एक, गेल्या आठवड्यामध्ये तुमचा ज्याच्यावरनं अगदी मला काल मीम तयार झालं होतं, मीम्समध्ये होतं की दादा 2 मिनिटं, दादांचा फोन 2 मिनिटं नॉट रिचेबल आहे, ब्रेकिंग न्यूज टाकू का, हे एक चित्र तयार केलं होतं, कार्टून जे सगळीकडे फिरत होतं. तुम्ही त्या दिवशी असं म्हटलं होतं की माझी तब्येत ठीक नाही आहे, त्या दिवशी तुम्ही नॉट रिचेबल होतं. त्याच्यावर तुम्ही दिल्लीला गेला, इथंपासूनच्या सगळ्या घटना घडल्या. पॉलिटिक्स त्यातलं पॉझिटिव्ह. महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या पातळीवर तुम्हाला असं वाटतं का एक राजकारणी म्हणून की तुमच्या स्वतःच्या प्रकृतीबाबत तुमच्या मतदारांमध्ये, तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये खरंच काही आस्था असते? याचं कारण आपण इतके, तुम्ही फोन 5 मिनिट उचलला नाही तरी ब्रेकिंग न्यूज होऊ शकते, मग तुम्हाला बरं वाटतंय का नाही याच्याबद्दलही चर्चा होत नाही. आपण अशा पातळीवर येऊन पोहोचले का महाराष्ट्रातले राजकारण, जनता, की आपल्याला दुसऱ्याबद्दल, त्याच्या आजारपणाबद्दल सुद्धा काही वाटत नाही? अलीकडं अक्षरशः राजकारणाने एक वेगळ्या प्रकारची पातळी गाठलेली. प्रत्येकाला खाजगी आयुष्य काही असतं, ज्याचा उल्लेख मगाशी विजयताई पाटलांनी केला. त्याच्यामुळं हे जे काही करतात, आता आम्हाला सवय झाली. आता आम्ही गेंड्याच्या कातडीचे झालेलो. काय करतात तर सारखं तेच 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 तेच. आता नॉट रिचेबल त्या दिवशी मी कार्यक्रम केले, प्रशांत पण माझ्या मागे होता, आणि नंतर मला पुढच्या 2 कार्यक्रमाला त्रास व्हायला लागला म्हणून मी घरी गेलो आणि ते मला पित्ताचा कधीतरी जागरण आणि फार अवेळी जेवणाने त्रास होतो, तसा बऱ्याच वर्षांनी झाला. नेमका तो त्याच दिवशी कशाला झाला कुणाला माहिती, पण झाला. आता शेवटी प्रकृती आहे म्हणून मी घरी गेलो, झोपलो, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात पेपरमध्येच वाचलं अजित पवारांनी पुढचे 2 दिवसाचे कार्यक्रम रद्द केले. अरे म्हणलं हे कुणी सांगितलं? मनानेच काही बातम्या देतात. मग दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी रांका ज्वेलर्सचं उद्घाटन केलं. अजून एक वकील, 3 वकील एकत्र येऊन वडगाव शेरीमध्ये त्यांनी ऑफिस केलेलं होतं, तो कार्यक्रम केला, आणि पुढचे 2 दिवसाचे कार्यक्रम सगळे माझे झाले. आता आजचाही कार्यक्रम आपला किती महिन्यापूर्वी ठरलेला आहे, बरोबर, हे तुम्हालाही माहिती. तरी बातम्या चालल्यात की आज अजित पवार युवकांच्या कार्यक्रमाला हजर नाही. तर काय एवढं प्रेम होतू चाललंय गुणास ठाऊक. इथं प्रेम होतू चालण्यापेक्षा माझ्या विचाराचे जास्तीत जास्त आमदार निवडून द्या, तिथं प्रेम होतू जाऊ दे. माझ्या विचाराचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. नाही तर पुन्हा अजित पवार बोलताना माझ्या विचाराचे आमदार निवडून द्या, राष्ट्रवादीच्या विचारांचे. आपण जवळपास 1.25 तासाहून अधिक काळ कंटाळीत आता लोक. त्यामुळे मी अगदी शेवटचा, तुम्ही सगळे प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिली. एकतर मी एक अगदी किरकोळ प्रश्न म्हणण्यापेक्षा हे थोडं
काय तुमच्यातली वेगळी बाजू असती. तुम्ही पिक्चर बघता का आणि शेवटचा कुठला बघितला? शेवटचा सिनेमा मी बघितला आठवावला. ह्याचा नाही दीपिका पदुकोण आणि फारुखचा शाहरुख खानचा पठाण. लेटेस्ट बघितलं. हा काय झालं, मला लॅपटॉपमध्ये एकानी सांगितलं की दादा आता तुमच्याकडे जरा वेळ आहे, तर तुम्हाला 3 तास पुण्यावरून मुंबईला जायला वेळ आहे, तर मी लॅपटॉपवर तुम्हाला तो हे करून देतो. मग ते लावला, ते शेवटपर्यंत बघितलं. यातला आवडता तुमच्या आता कोण? सगळ्या ते भगवे बिगवे बिकनी घातलेले सगळं बघितलं. दादा किती अपडेटेड आहात तुम्ही हे सगळ्यांना त्यानिमित्तानं कळतं. रॅपिड फायर मध्ये मला दुसरा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे, कोणाला सिलेक्ट करा? उद्धव ठाकरे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायला आवडेल? 100% आवडेल. तुमचा आवडता नेता कोण? हा? आवडता नेता कोण आत्ताच्या काळामध्ये? हा, एकूण कुठलाही नाही, आता आदरणीय पवार साहेब. पुढच्या तुम्हाला स्वतःला यापैकी कुठला दादा आवडतो? इमोशनल, रागीट दादा, डिफेन्सिव्ह दादा, यापैकी सगळा मी आहे, यापैकी काहीच मी नाही? हे सर्व एकत्र करून जे रसायन तयार होईल ते मला अजित पवार. थँक्यू व्हेरी मच दादा. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या सहकारी पण इथं आहेत. खूप इतक्या सगळ्या